मी रघुदत्तराव पारसकर, प्रॉपर अर्धापूर. मी एक संस्थेवर एक प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे. आणि अशी वेळ आली होती की काम करण्यामध्ये खडूतून जो धूर निघतो, बारीक बारीक खडूचा कण असतो. आपण शिकवित आणि जेव्हा असे पंखे चालू असतात, आता जे असे ब्लॅक बोर्ड पहिले नव्हते, तर खडूच्या पासून एक मला शोषण क्रियासाठी मला त्रास सुरू झाला. तर मी नांदेडच्या दवाखान्यामध्ये गेलो. त्यांनी सांगायचं की एक्सरे काढा. एक्सरे काढले, यात काय दिसत नाही, काहीतरी गोळ्या द्यायच्या, काहीतरी करायचं, महिना 2 महिने त्याचं दाखवायचं. अजून त्यांच्याकडे गेलं की दुसऱ्याकडे वाट लावायचे. असं करत करत मी नांदेडची फिरी करत करत मी औरंगाबाद केलं. औरंगाबाद नंतर मी हैदराबादला गेलो. यशोदामध्ये गेलो. हैदराबादला 4 ब्रँच आहे. हैदराबादला यशोदेच्या 4 ब्रँच येतात आणि त्याची ब्रँच आज आपल्या नांदेडमध्ये कार्यरत होणार आहे. त्याची प्रोसेस चालू आहे. यशोदा एवढा मोठा दवाखाना आहे, भरपूर दवाखाना मोठा आहे. त्यांनी सांगितले की तुमचा आता ब्लॉक, ही जी नलिका आहे तुमची पूर्ण शोषण नलिका तुमची पूर्ण ब्लॉक होत येत आहे. अशी ब्लॉक झालेली आहे की तुम्हाला ऑपरेशन तर करावं लागतील, पण एका ऑपरेशनवर भागल असं आम्ही सांगू शकत नाही. आणि तुम्ही कर्मचारी या, तुम्हाला यातली जाणीव आहे, आम्ही तुम्हाला जास्त खोटं बोलू शकत नाही. आणि विशेष म्हणजे माझ्यापेक्षा वडीलधारी काही आहेत, माझ्यावर नाणे असतील, पण दवाखान्यामध्ये गेल्यावर दवाखाना एक एवढं अवघड ठिकाण आहे, मला तरी वाटते उलटीशी तरी बरं आहे त्यापेक्षा. दवाखान्यामध्ये गेले की ते फक्त फॅमिलीज तयार करा, असं करा, तसं करा, पैसे करायचा एक मार्ग आहे दवाखाना. तुमचा आजार किती कमी झाला ते बघत नाहीत, तुमच्याकडून किती पैसे काढतायत ते बघतात. सर्वात जास्त म्हणजे त्याचा मला स्वतःला अनुभव आलेला म्हणून सांगतोय. यामध्ये प्रत्येकाला काय अनुभव आला असेल, कारण प्रत्येकाची दुखणे वेगळे वेगळे असतात. ज्या दुखण्यातून आपण जातो त्यावेळेस आपल्याला ते कळत नाही की आपण कशा मार्गाने गेलो आणि कशा प्रकारचा त्रास झाला आहे. पण ही व्याधी झालेली आहे याची. मी हैदराबादला गेलो. मी मला माझ्याकडे एवढा पैसा नाही सर, मला सांगितलं तर 12 लाख रुपये ऑपरेशन. याच्यामुळे मला 13 वर्ष नोकरी सोडावी लागली. पगार असताना 60,000 पगार मिळणारा माणूस पेन्शन झाल्यावर अर्ध्या पगार बसतो, 30,000 बसतो आपण. पैसा कमी आणि खर्च वाढला. संस्थेवर नोकरी करताना अडचणी भरपूर आल्या. त्यामुळे तुमच्या त्रासामुळे आमच्या संस्थेला घाट्यामध्ये आणता का? आमचा फायदा होत नाही, तुमच्यामुळे नुकसान होत आहे.